श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त हे एकाने विश्वास ठेवा, तुमच्या मुलांचं रक्षण आता स्वामी स्वतः करतील. जग कितीही वाईट असो, स्वामींचा हात तुमच्या मुलांवरती असेल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, आईबाबांनो, एक लक्षात ठेवा, तुमचं प्रेम, तुमची प्रार्थना आणि तुमचं स्वामींवर अखंड श्रद्धा हीच तुमच्या मुलांचं खरं कवच आहे. तुम्ही जर दररोज सकाळी स्वामींचं नामस्मरण करून तुमच्या मुलांसाठी त्यांच्या चरणी हात जोडले तर जगात कोणतीही वाईट शक्ती, कोणताही दुष्ट विचार, कोणताही अपायकारक व्यक्ती त्यांच्या आसपास फिरकूही शकणार नाही. आईची हाक हीच ईश्वराची शक्ती आहे. तुम्ही जेव्हा काळजातून स्वामींचं नाव घ्याल तेव्हा ते तुम्हाला ऐकतात आणि ते तुमच्या लेकरांच्या आयुष्याला आशीर्वादाने भरून टाकतात. स्वामी म्हणतात, मुलांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे केवळ त्यांचं संगोपन नाही, तर त्यांच्यासाठी रोज एक प्रार्थना करणं हाही एक मोठा भाग आहे. स्वामी समर्थांचं केवळ एक जप देखील तुमच्या मुलांचं जीवन सुरक्षित करू शकतो. जग बदलते. आज बाहेरचे जग फार वेगळं आहे. स्पर्धा आहे, द्वेष आहे, असुरक्षितता आहे. पण या सगळ्याच्या वर एक गोष्ट आहे, ती म्हणजे स्वामींचं रक्षण. मूल चुकू शकतं, पण आईबाबांची प्रार्थना चुकत नाही. तुम्ही ज्यांच्या मार्गावर उजेड देत राहा, स्वामींचं नाव त्यांच्यासाठी घेत राहा. ते कुठेही गेले तरी त्यांच्यावर माझा हात ठेवलाच असेल. मुलांवर वाईट नजर ठेवणाऱ्या प्रत्येक नजरेला मी अंधारात टाकीन. कोणतीही जीवाला लागणारी गोष्ट त्यांच्याजवळ येणार नाही. तुम्ही रोज सकाळी फक्त हे शब्द मनात म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या मुलांना तुमचं रक्षण असो. ते सुखी राहो, निरोगी राहो, योग्य मार्गावर चालो आणि कुणाच्याही वाईट नजरेपासून दूर राहो. शब्द जर तुम्ही अंतःकरणातून म्हणालात तर तुम्हाला विश्वास वाटेल, काही महिन्यातच, काही दिवसातच तुमच्या मुलांचं आयुष्य बदललं दिसेल. जे जिथे जिथे जातील तिथे तिथे यश त्यांचं स्वागत करेल. जे अपयश वाटत होतं ते आता शिकवण देऊन मागे जाईल. जे संकट वाट होते ते आता स्वामींच्या कृपेने वळण घेईल आणि निघून जातील. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा, मुलांच्या पाठीशी तुम्ही उभं राहा आणि मी त्यांच्या पुढे चालतोय हे समजा. हे शब्द लिहून ठेवा, प्रेम करून ठेवा आणि रोज वाचा. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं मूल कोणत्याही संकटात नाही, स्वामी त्यांच्यासोबत आहे. त्याच्या पाठीशी तुमची प्रार्थना आहे आणि आकाशाच्या पुढे त्यांचं भाग्य तयार होते. जर तुमचं मन शुद्ध असेल, जर तुमच्या प्रार्थनेत लालसा नसेल, फक्त कल्याणाची इच्छा असेल, तर तुमचं मूल देवाचा आशीर्वाद जगेल. आईबाबांना स्वामींना फक्त एकच द्या, मनापासूनची श्रद्धा. ते तुमच्या लेकरांचं संपूर्ण आयुष्य सावरतील. स्वामी समर्थ, माझ्या लेकरांना तुझा आशीर्वाद असू दे. ते जिथे जातील तिथे तुझं संरक्षण त्यांच्या भोवती कवचासारखं असू दे. तुझा एक हात त्यांच्या डोक्यावर असो आणि त्यांच्या जीवनात सतत आनंद फुलू दे. मुलं ही आईवडिलांची श्वास असतात. त्यांच्या आनंदासाठी आई रात्र जागते. वडील आपल्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून त्यांचं भविष्य उभं करतो. मग असे हे जीव की जे आपल्या लेकरांसाठी सगळं काही करताय, त्यांनी जर स्वामी समर्थांचं स्मरण केलं तर काय स्वामी त्यांच्या मुलाचं रक्षण करणार नाहीत? माझं कार्य हेच आहे, जीवनात प्रकाश देणं, अंधार दूर करणं आणि भक्तांच्या पोरांवर आईवडिलांचं प्रेम आणि माझं रक्षण एकत्र उभं करणं. प्रत्येक मुलाला यश, सुख आणि चांगलं जीवन हवं असतं, पण स्वामी म्हणतात त्या वाटचालीत ते अडखळतीलही, हरवतीलही, पण तुमचं प्रेम आणि माझं रक्षण त्यांना परत योग्य मार्गावर आणेल. आईबाबांनो, आजपासून तुमच्या लेकरांसाठी एक छोटंसं व्रत घ्या. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला फक्त 5 मिनिटं घालवा स्वामींच्या चरणी. स्वतःसाठी नाही, मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आईच्या अश्रूंना मी कधीच वाया जाऊ देत नाही. आईच्या काळजाच्या हाकेला मी त्वरित धावून येतो. तिच्या प्रार्थनेमागे तिचं संपूर्ण प्रेम असतं आणि तिथे माझं वरदहस्त तयार असतो. कधी कधी वाटतं मूल आपल्यापासून दुरावत आहे, वेगळ्या विचारात गुरफटत आहे, पण
त्यावेळेस घाबरायचं नाही, कारण स्वामी म्हणतात, आईचं हृदय जेव्हा मला हाक मारतं तेव्हा मी कुठेही असलो मी त्वरित तिला उत्तर देतो. फक्त एक विश्वास हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. तुम्ही जर प्रामाणिकपणे रोज संध्याकाळी हात जोडून एवढंच म्हटलं, स्वामी समर्थ, माझं मूल जिथे जाईल तिथे तुझं प्रकाशमान पाऊल आधी पडू दे. त्या मार्गात वाईट विचार, वाईट मित्र, वाईट निर्णय यांचं निराकरण होऊ दे आणि माझं मूल सुखरूप आणि सन्मानानं आयुष्यात जिवंत ठेवू दे. तर त्या शब्दांचं कवच स्वामींच्या आशीर्वादाने अखंड बनतं. स्वामी म्हणतात, भक्तांचं मन म्हणजे माझं मंदिर आहे आणि भक्ताच्या लेकरांचं रक्षण हीच माझी सेवा आहे. जिथे आईचं हृदय धडधडतं, जिथे वडिलांचं मुख प्रेम असतं, जिथे ओठांवर माझं नामस्मरण असतं, तिथे कोणतंही संकट फार काळ टिकत नाही. कोणी वाईट नजरेने पाहिलं तरी मी त्या नजरेसमोर उभा राहीन. कोणी वाईट बोललं तरी मी त्या शब्दांचा अंश तुमच्या मुलांपर्यंत पोहोचू देणार नाही. तुम्ही आज हे ऐकून हृदयात साठवा, स्वामी समर्थांच्या प्रार्थनेला वयांचं बंधन नाही, अंतराचं अंतर नाही आणि वेळेचं बंधन नाही. जेव्हा तुम्ही खोल श्रद्धेने त्यांना हाक मारता तेव्हा ते क्षणात तुमच्या लेकरांपर्यंत पोहोचतात. हे त्यांच्या पाठीशी उभं राहतात, त्यांना योग्य विचार देतात, वाईट संधीपासून दूर नेतात. आई आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांत, स्थिर आणि यशाचं तेज निर्माण करतात. तुमच्या एकाच हाकेला उत्तर देणारे स्वामी समर्थ तुमच्या लेकरांचं आयुष्य सुंदर आणि सुरक्षित ठेवतात. फक्त एक अट आहे, मनपूर्वक श्रद्धा आणि नियमित प्रार्थना. आता डोळे मिटा, हळू आवाजात फक्त हे म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या लेकरांवर तुझी कृपा राहू दे, त्यांचं रक्षण कर, त्यांना सद्बुद्धी दे आणि त्यांच्या वाटचालीत तुझा प्रकाश सदैव ठेवून दे. हे मनापासून बोललं तर आजपासून तुमच्या घरात आणि मुलांच्या जीवनात स्वामींच्या कृपेचं तेज अनुभवायला मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, आईबाबांनो, तुमचं हृदय जेव्हा तुमच्या मुलांसाठी कळवळतं तेव्हा ती कळवळ फक्त तुमचं मुलंच नाही तर मलाही हलवते. तुमच्या अश्रूंमध्ये जर प्रेम, भीती आणि माझ्या कृपेची हाक असेल तर त्या अश्रूंपेक्षा शक्तिशाली काहीच नसतं. आज जग खूप वेगाने बदलते, मुलं मोठी होतात, स्वतंत्र होतात. तुमच्या हातून सुटत चाललेली वाट त्यांच्या भविष्यासाठी एक अज्ञात वाटत बनते. पण स्वामी म्हणतात, तुमच्या हातातून सुटलेली त्यांची बोटं माझ्या हातात घट्ट पकडलेली असतात. आईच्या पदरातून निसटलेली माया मी आभाळाभर पसरवतो. जेव्हा पोरांनी आईवडिलांचं ऐकणं थांबवलं तेव्हा मी त्यांच्या अंतःकरणात बुद्धी बनवून बोलायला सुरुवात करतो. त्यांच्यासाठी तुम्ही रात्र जागल्यास, उपासमार सहन केली, स्वप्न पाहिली. त्या मुलांसाठी जर तुम्ही माझ्या चरणावर विश्वास ठेवला तर मी कोणत्याही संकटाची चाहूलही त्यांच्या आयुष्यात लागू देणार नाही. कधीतरी वाटतं माझं मूल चुकीच्या वाटेवर जाऊ नये, कुणाचं वाईट संगतीत अडकू नये, कोणी त्याचा वापर करू नये, कोणी त्याचं मन बिघडवू नये. हे विचार ज्या दिवशी मनात येतात त्या दिवशी फक्त डोळे मिटा आणि मला हाक मारा. स्वामी समर्थ, माझ्या लेकराच्या चुकलेल्या पावलांना तू वळव, त्यांच्या भोवतींचा अंधार दूर कर आणि त्याच्या हृदयात तुझं तेज भर. स्वामी म्हणतात, आई वडिलांनी घेतलेली खोलवर प्रार्थना ही देवतेपेक्षा मोठी असते, कारण त्या प्रार्थनेत स्वतःसाठी काही नसतं, फक्त आपल्या मुलांसाठी असतं. म्हणून तुम्ही घाबरू नका, कधी निराश होऊ नका. तुमचं मूल भलत्या वाटेवर गेलं तरी परत येईल. जर तुमचं मन अजूनही त्याच्यासाठी स्वामींना हाक देत असेल तर स्वामी समर्थ त्याला परत आणल्याशिवाय थांबणार नाही. मी तुमच्या लेकरांमागे सावलीसारखा चालतोय. त्यांना ओळख असो वा नसो, पण माझं रक्षण प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत आहे. कधी कधी मूल चुकीचे निर्णय घेतात, कधी गैरसमज होतात, आईवडिलांना विसरतात. पण स्वामी म्हणतात, आईच्या डोळ्यांमधली ओल अजून कोरडी झाली नाही तोपर्यंत ते मूल मी दूर करून जाऊन देणार नाही. आईबाबांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या प्रार्थनेचा आकार नाही, तिच्या भावनेची ताकद महत्त्वाची आहे. तुम्ही केवळ एवढंच म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या लेकराला सद्बुद्धी दे, चांगली संगत दे, चांगलं आरोग्य दे आणि त्याच मन अशांत होऊ देऊ नको. स्वामी ऐकतात. तुमच्या शब्दात जर काळजी असेल, प्रेम असेल आणि श्रद्धेचा स्पर्श असेल तर स्वामी समर्थ तात्काळ कृपा करतात. आता मनात न घालता विश्वास ठेवा, स्वामींचं स्मरण करा. तुमचं मूल जिथेही असेल ते आनंदी राहील, सुरक्षित राहील, यशस्वी होईल. शेवटी पुन्हा एकदा हे शब्द स्वामी समर्थ म्हणतात, जर तू मनापासून मला हाक मारली तर तुझ्या मुलांचं कोणीही वाईट करू शकणार नाही.
आई बाबांनो, तुमचं प्रेम जर निस्वार्थ असेल, जर तुमची चिंता खरी असेल आणि जर तुमचं मन माझ्यावर ठाम विश्वासाने टिकून असेल, तर तुमचं मूल संकटात असणं शक्यच नाही. आम्ही म्हणतात कधी कधी जीवनात परीक्षा येते, कधी पोरांना अपयश येतं, कधी त्यांना वाटतं जग त्यांच्या विरुद्ध आहे, तेव्हा मीच त्यांच्या बाजूने उभा राहतो. आई बाबांनो, जर मला फक्त एकदाच मनातून हाक मारली तर मी त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलायला सज्ज असतो. आईच्या हृदयातून निघालेली प्रार्थना ही संपूर्ण जगालाही बदलू शकते. तर मग एका लेकराच्या आयुष्याला योग्य वाट दाखवणं माझ्यासाठी काय कठीण आहे. स्वामी म्हणतात तुमचं मूल चुकीच्या या संगतीत गेलं, तुमच्या घरात बोलणं बंद झालं, डोळ्यामध्ये दुर्वा असतो, पण या क्षणी जर तुम्ही मला बोलावलं तर मी त्या हृदयाच्या भिंती मोडून त्याचा आजसुद्धा प्रेमाची जाणीव जागवेन. हे का स्वामी समर्थ कोण आहेत? ते फक्त देव नाहीत, ते आईबाबांच्या चिंता समजणारी दिव्य शक्ती आहे. जेव्हा जग विचार करतं याच काही होणार नाही, तेव्हा स्वामी म्हणतात जिथं सगळे हार मानतात तिथं मी सुरुवात करतो. म्हणून जर तुमचं मूल सध्या वाईट परिस्थितीत असेल, कशात अडकलेलं असेल, मार्ग चुकला असेल, तर चिंता करू नका. तुमच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू जेव्हा माझ्या चरणावर पडतात, तेव्हा मी ते अश्रू झेलून त्यांना कृपामूर्तात बदलतो आणि तुमच्या लेकराला पुन्हा नव्याने शिकायला शिकवतो. स्वामी म्हणतात मी कोणत्याही लेकराला वाईट आयुष्य जगू देणार नाही. जर त्याच्या आईने मला मनापासून हाक मारली असेल, आईबाबांनो, आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं स्वामींचं ध्यान करा. मुलांचं नाव घ्या, त्यांचे रूप डोळ्यासमोर आणा आणि हळूच हे म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या लेकरांचं तू राखणदार हो. मी माझ्या सर्वस्व झोकून दिलं आहे, आता त्याच्या पाठीशी तुझा हात हवा आहे. हे मनापासून बोललं तर दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला स्वतः जाणवेल मुलाच्या वागणुकीत, विचारात, नशिबात, जीवनात एक बदल सुरू झाला आहे. विश्वास ठेव, मी तुला उत्तर देईन. फक्त मन शांत ठेव आणि रोज मला आठवत राहा. हेच आहे खरं प्रेम, प्रार्थना आणि परिपूर्ण श्रद्धा. आईवडिलांनी घेतलेली ही प्रार्थना कधीही रिकामी परत जात नाही. कारण स्वामी म्हणतात आईच्या प्रार्थनेचं उत्तर मी देतो. कारण त्या प्रार्थनेत अहंकार नसतो, फक्त माया, काळजी आणि निखळ प्रेम असतं. स्वामी समर्थ म्हणतात तुझं मूल तुझा श्वास आहे आणि त्या श्वासावर जर काळजीची सावली आली तर माझ्या अंगात असणारी शक्ती शांत बसत नाही. आईबाबांनी जर मनापासून हाक दिली तर मी आकाश फाडून उत्तर देतो. कारण लेकरावर संकट म्हणजे आईच्या जीवावर घाव आणि अशी वेदना मी कधी सहन करू शकत नाही. स्वामींनी अशा अनेक भक्तांचे संसार सावरले, त्यांच्या लेकरांना वाईट मार्गावरून परत आणलं. फक्त एक विश्वास, एक श्रद्धा आणि एक मनापासूनची प्रार्थना. स्वामी कोणतेही अडते, कोणतेही संकट किंवा वाईट दृष्टी सहन करत नाही, विशेषतः जर ती त्यांच्या भक्ताच्या मुलांवर असेल. आज जग वेगाने बदलते. इंटरनेट, मित्रपरिवार, सोशल मीडिया सगळं काही मुलांच्या भोवती फेर धरून आहे आणि कधी कधी वाटतं हे सगळं त्यांच्या निष्पाप मनावर परिणाम करते. विचार बदलत आहेत, वागणं बदलते आणि जीवनाच्या वाटा धुसर होऊ लागतात. पण अशा वेळी घाबरण्याचं नाही, तर स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याची वेळ असते. कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, ते काळावर मात करणारे अवतार आहेत. त्यांच्या कृपेमुळे काळाच्या पलीकडूनही आपल्याला दिशा मिळते. आईच्या मनात जर शुद्ध भावना असेल आणि त्या भावनेतून प्रार्थना होत असेल तर ते शब्द स्वामींना दाट धुक्यातून सुद्धा स्पष्ट ऐकू येतात आणि मग ते आपल्या लेकराच्या आयुष्यात असा प्रकाश देतात की अंधार आपोआप निघून जातो. कधी वाटतं मूल आपल्याला समजत नाही, आपल्याशी बोलत नाही आणि त्यांच्या विचारांचं दार आपल्यासाठी बंद झाले. पण स्वामी म्हणतात आईबाबांनो, तुम्ही ज्या क्षणी हताश होता त्या क्षणी मी तुमचं बळ बनतो. तुमच्या मनातील ती हाक, ती प्रार्थना, ते अश्रू मला कळतात आणि म्हणूनच मी तुमच्या मुलांपर्यंत पोहोचतो. त्यांचं हृदय माझ्या कृपेने बदलतं, त्यांचं वागणं शांत होतं आणि त्यांच्या मनात नव्या प्रकाशाचा अंकुर फुलतो. हीच आहे स्वामींची खरी करुणा आणि ते फक्त पाहत नाही, ते कृती करतात. ते फक्त ऐकून घेत नाही, ते उत्तरही देतात, अचूक, योग्य वेळी आणि योग्य मार्गाने. जर तू माझ्यावर विश्वास ठेवला तर तुझ्या लेकरावर वाईट विचार करण्याचं मन मी कधी बदलून टाकीन, त्याच्यात हृदयात पश्चाताप जागवीन. आणि जर कुणी तुझ्या मुलाच्या आयुष्यात वाईट करणारा विचारही केला तर मी त्याला रोखून धरतो. माझ्या भक्तांचं मूल माझ्या दृष्टीआड जात नाही,
या शब्दांवर विश्वास ठेवणं म्हणजे दिव्य कवच धारण करणं. त्या विश्वासाने आपण कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. तुम्ही जेव्हा मुलांसाठी हात जोडता तेव्हा केवळ 2 हात नाही जोडले जात, तेव्हा तुमचं संपूर्ण प्रेम, चिंता आणि जीवनस्वप्न त्यांच्यासोबत जोडले जातं आणि स्वामी त्या प्रेमाला कधी दुर्लक्ष करत नाहीत. एक वेळ अशी येते जेव्हा मुलांचं आयुष्य कठीण वळण घेतं, काही नातं तुटतं, एखादं अपयश येतो, त्यांना वाटतं सगळं संपलं. पण त्या क्षणी जर कुणी त्यांच्या पाठीशी उभं असेल तर ते फक्त आई बाबा आणि स्वामी समर्थ. स्वामी त्यांच्याजवळ असतात, त्यांचे डोके हातात घेऊन म्हणतात, बाळा तू हरला नाहीस, फक्त थोडा थकलाय. आता मी आहे, तुझ्या आईवडिलांनी मला बोलावलंय आणि मी तुझ्यासाठी आलोय. या शब्दांची अनुभूती जर आपल्या लेकरांनी मिळाली तर त्यांचं आयुष्य पुन्हा नव्याने फुलू शकतं. आई-वडिलांना एकच सांगणं आहे, तुमचं मूल कुठेही असो, कितीही दूर गेलं असो, कधीही चुकीच्या वाटेवर गेलं असो, त्याला परत आणण्याची, सावरण्याची आणि जपण्याची शक्ती स्वामी समर्थांमध्ये आहे. त्यांचं स्मरण, त्यांचं नामस्मरण आणि मनापासूनचं आर्जव हे 3च गोष्टी तुमच्या लेकरांना वाईटापासून वाचवू शकतात. फक्त प्रत्येक दिवशी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ म्हणतात, जर तू मला मनापासून हाक दिली तर तुझ्या मुलांचं कुणीही वाईट करू शकणार नाही. आई-वडिलांचं काळजातून निस्वार्थ प्रेम केवळ एकाच गोष्टीसाठी असतं, आपल्या लेकरांचं भलं व्हावं, त्यांना कोणीही त्रास देऊ नये. आणि हेच प्रेम जेव्हा स्वामी समर्थांच्या चरणाशी जोडलं जातं तेव्हा तेव्हा ते म्हणतात, फक्त प्रेम असीम शक्तीमध्ये बदलतं. तुम्ही जेव्हा स्वामींच्या चरणावर श्रद्धा ठेवता, त्यांना दररोज एक क्षणही का होईना समर्पित करता, तेव्हा त्यांच्या आशीर्वादाची छाया तुमच्या मुलांभोवती एक अभेद्य कवच तयार करते. तुमचं मूल शाळेत असो, कॉलेजमध्ये, नोकरीला जात असो, प्रवासात असो किंवा अगदी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो, त्यांचं संरक्षण आम्ही स्वतः करतो. आमच्या नजरेतून एकही क्षण चुकत नाही. जेव्हा कोणी तुमच्या मुलाकडे वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती नजर आमच्या कृपेने खाली झुकते. जेव्हा कोणी द्वेष, मत्सर, असूया किंवा ईर्षेने त्यांचं नुकसान करण्याचा विचार करतो तेव्हा आमची उग्र शक्ती त्याच्या संरक्षणासाठी पुढे येते. स्वामी म्हणतात, ज्याच्यावर आमची कृपा असते त्यांचं रक्षण संपूर्ण ब्रह्मांड एकत्र येऊन करतं. तुम्ही फक्त श्रद्धेने आम्हाला हाक मारा आणि आम्ही तुमच्या मुलांच्या रक्षणासाठी रंगणागणात उतरतो हे नक्की. त्यामुळे तुमच्या मुलांचं मन अशांत असेल, त्यांचं मनोबल खचलेलं असेल, जीवनात संकटं असलेली असतील तर ते संकट आमच्या नावाच्या आठवणीने विरून जातं. तुम्ही फक्त त्यांना रोज एक वेळ स्वामींचं नामस्मरण करण्यास सांगितलं तर त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक विघ्नावर आमची कृपा आणि उपस्थिती असेल. स्वामी म्हणतात, कोणीही कितीही ताकदवान का असेना, जर तो तुमच्या मुलांचं वाईट करायला निघाला असेल तर त्याची ताकद क्षणात नामशेष होते. कारण त्यावेळेस आमचं रूप त्यांच्या पुढे येतं आणि आमचं रूप पाहूनच त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. हे ऐका आणि विसरू नका, आपल्या लेकरांच्या पाठीशी जर तुम्ही आम्हाला उभं केलं तर तुम्हाला कोणतीही काळजी घ्यावी लागणार नाही. तुम्ही दूर असाल तरी आमचा आशीर्वाद त्यांच्या आसपास असतो. तुम्ही रडत असाल तरी आम्ही त्यांच्या अश्रूंना थांबवतो. स्वामी म्हणता, ही आमची खात्री आहे, वचन आहे. तुमच्या मुलांसाठी कोणी काही वाईट विचार करत असेल तर त्या विचारांचं मूळच आम्ही नष्ट करतो. तुमची श्रद्धा हे आमचं बळ आहे आणि त्या बळावरच आम्ही तुमच्या मुलांचं आयुष्य सुरक्षित आणि तेजस्वी करत राहतो. तुमचं मूल चुकत असेल, रस्ता भरकटत असेल, चुकीच्या संगतीत गेलं असेल तरी चिंता करू नका. आईवडिलांनी हृदयातून एकदा आम्हाला हाक मारली की आम्ही त्या मुलाला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रत्येक शक्य प्रयत्न करतो. आमचं कार्य गुप्त आहे पण परिणाम ठळक असतो. जेव्हा आई वडील आपच्या चरणाशी मन लावून प्रार्थना करतात तेव्हा त्यांच्या लेकराच्या मनात परिवर्तन सुरू होतं. कधी एक हळवी आठवण, कधी एखादी अनपेक्षित अडचण, तर कधी एखादं चमत्कारिक संकेत. अशा अनेक मार्गांनी आम्ही त्या मुलांचं मन आमच्याकडे वळवतो आणि एकदा का त्यांच्या मनात पश्चातापाची ठिणगी पेटली की आमची कृपा त्या मनाला पुन्हा तेजस्वी आणि शुद्ध करून टाकते. स्वामी म्हणतात, आईच्या डोळ्यातून पडलेला अश्रू आम्हाला सहन होत नाही आणि म्हणूनच तिचं मूल काहीही असो आम्ही त्याला दाराआड टाकत नाही.
तुमचं मूल जर अभ्यासात मागे असेल, परीक्षांमध्ये यशस्वी होत असेल, तर फक्त आमच्या कृपेचा दीप लावा. त्याच्या मनातील आळस, भीती, दुर्लक्ष आणि नकारात्मकता याचं मूळ उखडून टाकण्यात आम्हाला वेळ लागत नाही. आम्ही त्या मुलाला अशी प्रेरणा देतो की तो स्वतःहून शिकू लागतो, आत्मविश्वासाने भरून उठतो आणि त्याच्या यशाने संपूर्ण घरात आनंदाची लहर उसळते. एकदा मुलगा चुकीच्या मार्गावर गेला असला तर त्याला शिक्षा नको, त्याला मार्गदर्शन हवं आणि हे मार्गदर्शन आम्ही स्वतः करतो. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. आई वडिलांनी जर रोज सकाळी आणि रात्री आमच्या नावाचा जप करून आम्हाला लेकरांसाठी मनोभावाने प्रार्थना केली तर त्या प्रार्थनेतून निर्माण होणारी शक्ती इतकी प्रभावशाली असते की ती त्या मुलांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आज कितीतरी मुलं व्यसनांच्या, वाईट सवयींच्या, चुकीच्या संगतीच्या आहारी गेलेली आहेत, पण स्वामी समर्थ म्हणतात, कुठली अंधारलेली रात्र आमच्या कृपेने पुन्हा उजळू शकते. आम्ही तुमच्या लेकरांच्या जीवनात नवीन प्रकाश देऊ शकतो. त्यांना नवे स्वप्न, नवा आत्मविश्वास आणि नव्या यशाचं दार आम्ही उघडतो. फक्त तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा. जर तुमच्या लेकरांनी तुमचं ऐकणं थांबवलं असेल, तुमच्याशी बोलणं बंद केलं असेल तर तुमच्या काळजाने भरून यावं. पण लक्षात ठेवा, जरी त्यांनी तुमचा आवाज ऐकणं बंद केलं असेल तरी आम्ही त्यांच्या अंतरात्म्याशी संवाद करत असतो. तुम्ही फक्त शांतपणे, प्रेमाने आणि संयमित मनाने आम्हाला त्यांचं हित सुचवा. आम्ही त्या मुलांच्या अंतर्मनात परिवर्तनाचे बीज पेरू. आईवडिलांचे हृदय हे आम्हाला अत्यंत प्रिय आहे, कारण त्यात असते निस्वार्थ प्रेम, माफ करण्याची तयारी आणि अपार सहनशक्ती. म्हणूनच तुम्ही आमच्याशी बोलताना जर तुमच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहत असतील तर ते अश्रू आमच्यासाठी विनंती बनतात आणि मग आम्ही लगेच कामाला लागतो. तुमचं मूल पुन्हा घरी परतेल, पुन्हा प्रेमाने तुमचं ऐकेल आणि पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करेल. ही आम्ही दिलेली ग्वाही आहे. स्वामी म्हणतात, मूड बदलतं हे खरं, पण ते कुठल्या दिशेने बदलतं हे त्याच्या आसपासच्या वातावरणावर आणि प्रार्थनेवर अवलंबून असतं. जे घर प्रार्थनेत भरलेलं असतं, जिथे स्वामींचं स्मरण असतं, तिथे वाईट विचार आणि वाईट सवयी फार काळ टिकू शकत नाही. त्या मुलाच्या आयुष्यात आमचं सामर्थ्य संधीचं रूप घेऊन उभं राहतं. अचानकच त्याला योग्य संगत, चांगली संधी, प्रेरणादायक माणसं भेटू लागतात आणि तिथूनच सुरू होतो एक नवा अध्याय. कधीकधी पालक खूप रडतात, स्वामी आमचं बाळ आमच्यापासून दूर गेलं. पण आम्ही सांगतो, कोणतंही मूल फार काळ आमच्यापासून दूर राहत नाही. त्या मुलाने कितीही चुका केल्या असल्या, आमचं प्रेम त्याच्या पाठीशी असतं. आम्ही त्याचा हळूहळू परत आमच्या मार्गावर घेऊन येतो. तुम्ही फक्त राग न धरता, तक्रार न करता त्याच्यासाठी दररोज काही क्षण आमच्या चरणावर अर्पण करा, बाकी आम्ही करू. स्वामी म्हणतात, तुम्ही जेव्हा तुमचं बाळ आमच्याकडे मनानं सुस्पर्द करता तेव्हा ते कोणत्याही परिस्थितीत हरवत नाही. आमची दृष्टी त्याच्यावर असते, आमचं संरक्षण त्याच्या भोवती असतं आणि आमची कृपा त्यांच्या अंतरात्म्याला जागृत करत राहते. तुमच्या लेकराची चुकलेली दिशा आम्ही योग्य मार्गावर वळू शकतो. फक्त आमच्या नावाचा दिवा लावा आणि विश्वास ठेवा. तुमच्या लेकराला कितीही वाईट सवयी लागल्या असल्या, किती चुकीच्या मार्गावर तो गेला असला, तरी तो मुलगा तुमचा लेकरू आहे आणि आमचाही लेकरू आहे तो. ज्या क्षणी तुम्ही त्याच्यासाठी डोळे मिटून आमचं नाव घेता, त्या क्षणी त्याच्या आयुष्यात नवा प्रवास सुरू होतो. तो प्रवास आधी संत असतो, मग नंतर हळूहळू त्याच्या जीवनात चमत्कार घेऊन येतो. पालक म्हणून तुमचं कर्तव्य आहे की मुलावर रागवण्यापेक्षा त्याच्यावर प्रेम करावं, त्याच्यासाठी प्रार्थनेनं नम्रपणे करावी, कारण तुमचं रागवणं त्याला अजून दूर नेतं, पण तुमचं मनोमन आमच्याकडे मागणं त्याला परत घराकडे वळवतं. कित्येक मुलं अशा प्रार्थनेमुळे, आनंदामुळे आणि श्रद्धेमुळे आमच्याकडे चमत्काराने बदलले आहेत. तुमचं मूलही त्यात यादीत असू शकतं. फक्त श्रद्धा ठेवा. कधी मुलं चुकतात, चुकीच्या संगतीत जातात, आईवडिलांचा अनादर करतात, पण यामागे त्यांच्या मनातील अशांतता, समजत न येणारी घालमेल आणि चुकीची प्रेरणा असते. अशावेळी त्यांना ओरडून झटकून लावणं उपयोगाचं नसतं. अशावेळी त्यांच्यासाठी शांततेने दिवा लावणं, त्यांचं नाव घेऊन आमच्या चरणी नतमस्तक होणं हेच खरं औषध आहे. तुमचं बाळ पुन्हा प्रेमळ होईल, पुन्हा आईबाबांच्या कुशीत येईल, पुन्हा तुमच्या डोळ्यात डोळे घालून म्हणेल, माफ करा. हे अदृश्य दृश्य तुम्हाला लवकरच बघायला मिळेल, कारण आमचा आशीर्वाद हेच आहे, हरवलेलं परत यावं, चुकलेलं सावरावं आणि तुटलेलं जोडावं.
हे आम्ही रोज करत आलो आहोत आणि करत राहू. उद्या सकाळी उठताना तुम्ही फक्त 2 मिनिटं आमच्या नावाचा जप करा आणि तुमच्या लेकराच्या चेहऱ्यावर एक शांत गोडसं हास्य परत येईल. हे हास्य बघून तुम्हाला वाटेल हे खरंच माझं बाळ आहे का? आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, कारण तुमच्या श्रद्धेचा आणि आमच्या कृपेचा संगम चमत्कार घडवतो. तोही अशा पद्धतीने की मन केवळ नम्रतेने नतमस्तक होतं. ज्या दिवशी तुमच्या लेकराच्या डोळ्यात पश्चाताप येतो त्या दिवशी आमचा आशीर्वाद त्याच्या हृदयावर स्पर्श करतो. तो स्पर्श नुसता बाह्य वर्तन बदलत नाही, तर त्याच्या आत्म्याला जागवतो. कित्येक वेळा एखादं मूल रात्रभर आईच्या मनात असतं, डोळ्यात अश्रू असतात आणि त्या अश्रूंमध्ये आमचं नाव मिसळतं. हेच ते क्षण असतात जे आमच्यापर्यंत पोहोचतात आणि मग आम्ही तुमच्या पुढचा मार्ग मोकळा करतो. कधी वाटतं की हे सगळं बाळ आता पुन्हा सुधारणार नाही, त्याला नष्ट होऊ दिलं पाहिजे. पण तुम्ही कोण? तुम्ही त्याचे आई-वडील आहात. तुम्हाला ते त्याच्या अवस्थेत सोडून चालणार नाही का? हे तुमच्या पोटी जन्मलेले आहेत. त्याच्या प्रत्येक श्वासात तुमचा अंश आहे. त्या अंशात आम्हीही आहोत. म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो, त्याच्यासाठी प्रार्थना करा, तक्रार नाही. प्रेम द्या, शिक्षा नाही, कारण अशा प्रेमात आमचा वास आहे. मूल लहानपणी देवाचं रूप असतात आणि मोठं झाल्यावर आयुष्याच्या वावटळीत दिशा हरवतात. पण दिशा हरवलेल्यांना वाट दाखवण्याचं काम आम्ही करतो. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुमचं मूल जर सध्या चुकीच्या मार्गावर असेल, व्यसनात असेल, वाईट संगतीत असेल, तर घाबरू नका, कारण त्याच्यासाठी तुम्ही आहात आणि तुमच्यासाठी आम्ही आहोत. ही साखळी त्यांच्या जीवनाचा कल्याण मार्ग ठरते. आजपासून एक व्रत घ्या की दररोज सकाळी एक वेळ त्याच्या नावानं आम्हाला साकडं घालणार, रात्री झोपताना त्याच्या संरक्षणासाठी आमच्या चरणी एक मनोकामना अर्पण करणार. हे केल्यावर त्याच्या मनात नकळत परिवर्तन होईल. त्याला स्वतःचं चुकतंय असं वाटायला लागेल आणि तो क्षण असेल जिथून चमत्काराला सुरुवात होईल. कितीही अंधार झाला असला तरी एक दिवा सगळं उजळू शकतो. तसंच आपल्या कितीही चुका, अपराध, नकारात्मकतेचं जाळ त्याच्या भोवती असलं तरी तुमची प्रार्थना आणि आमचा आशीर्वाद त्याला त्या जाळ्यातून मुक्त करेल. विश्वास ठेवा, तो दिवा दूर नाही. जेव्हा तुम्ही म्हणाल हे सगळं आमचं बाळ आज बदलतंय, स्वामींचा चमत्कार झाला. आईवडिलांनी मुलासाठी ओतलेलं प्रेम कधीच व्यर्थ जात नाही. तो मुलगा जर आज तुमचं म्हणणं नसेल, तुमच्याशी बोलत नसेल, तुम्हाला दुरावलेलं वाटत असेल, तरीही त्याच्या अंतरात्म्यात एक कोपरा तुमच्यासाठी राखीव असतो आणि तो कोपरा जिवंत ठेवण्यासाठी तुमचं प्रेम, तुमची माया आणि तुमचं आशीर्वाद गरजेचं आहे. कधी कधी एखादं मूल असं वाटतं की ते फार लांब गेलंय, पण खरं तर ते तुमच्याच नजरेतून एक मदतीचा हात शोधत आहे. ते सांगू शकतात नाही, पण त्याच्या मनात भीती असते. आईबाबांना दुखवून टाकले, आता ते मला माफ करतील का? अशा वेळी तुम्ही जर प्रेमाने हात पुढे केला तर तो मुलगा मी बदल घडवतो. कारण स्वामींना साक्ष ठेवून दिलेली क्षमाचरण सगळ्या अशुभ गोष्टींना संधी न देता शुभतेकडे घेऊन जातं. तुमचं मूल रडत असेल, दुखावलेलं असेल, तर त्याच्या डोळ्यात फक्त अश्रू दिसू नका. त्या अश्रूंमध्ये त्यांचे शुद्धीकरण चालू आहे ही भावना ठेवा. आमचं कार्य अश्रूंमध्ये सुरू होतं, कारण अश्रूंमध्ये माणसाचं खरा स्वरूप लपलेलं असतं. म्हणून जेव्हा तो मनापासून रडतो, मग तो गुप चुकलाय की बिघडलाय, त्याच्या हृदयाची भीती बाहेर येते आणि आम्हाला ते कळतं. त्या क्षणी आम्ही त्याच्यावर आमचा हात ठेवतो. कितीही वेळा कोणी तुम्हाला सांगितलं की तुमचं मूल वाया गेले, त्याचं काही होणार नाही, तरीही आमचं सांगणं एकच, तुम्ही विश्वास ठेवा, कारण शेवटी सत्य काय आहे हे आम्हालाच माहिती असतं. लोक फक्त वरवर पाहतात, पण आम्ही त्याच्या हृदयात डोकावतो. आम्ही जर त्या हृदयात एकही चांगली ठिणगी असेल तर आम्ही ती उजळवतो, फुलवतो आणि पुन्हा त्या मुलाला उजेडाकडे नेतो. आजपासून तुम्ही केवळ रडू नका, चिंता करू नका. उलट रोज पहाटे उठून आमचं स्मरण करा आणि फक्त इतकंच बोला, स्वामी माझं बाळ तुमच्याकडे सोपवलं आणि पहा कसे चमत्कार घडतात. जे मूल आज दारू पितं, व्यसनात आहे, झगडत चिडतंय, तेच मूल काही दिवसात नम्र होईल, जागेवी होईल आणि स्वतःहून तुमच्या पाया पडून म्हणेल, आईबाबा मला माफ करा, मी पुन्हा नव्याने जगणार. आईबाबांना होणं हे सगळं जन्म देणं नव्हे, तर जन्मभर त्यांच्यासाठी दिवा लावणं. हे एक पालक म्हणून तुमचं प्रेम, तुमचं धैर्य, तुमची माया ही सगळी आमचीच कृपा होऊन तुमच्यातून वाहते आणि म्हणूनच तुमचं प्रेम तेव्हाच वाया जात नाही. एखादा क्षण असतो जेव्हा त्या मुलाच्या हृदयात आमचा हस्तस्पर्श पोहोचतो आणि त्याचं क्षणी सगळं अंधार निघून जातो. कधी कधी पालकांच्या नजरेसमोर असतो तो मुलगा राज, ती चीड, गैरवर्तन, पण आमच्या समोर असते त्याच्या मनाची घालमेल, त्याची घाबरलेली अवस्था.
म्हणून आम्ही सांगतो, एकदा तरी त्याच्या डोळ्यात बघा, राग न ठेवता, कारण त्या लोकांमधून तो तुमच्याकडे प्रेरणासाठी, प्रेमासाठी, क्षमतेसाठी, आश्वासनासाठी पाहत असतो. तुमचं प्रेम त्याचा खरा गुरु आहे आणि आमचा आशीर्वाद त्याला योग्य मार्ग दाखवेल. घरात शांतता असेल तर मूल आपोआप बदलतात, रागाने नाही, माराने नाही, पण प्रेमाच्या वातावरणात ते मूल एक दिवशी स्वतः विचार करू लागतं. तुम्ही दिवसभर त्याच्यासाठी काही बोलू नका, पण दररोज रात्री त्याच्या उशाशी बसून स्वामी समर्थ माझ्या मुलाला सद्बुद्धी दे इतकंच सांगा. कारण आमचं ऐकणं तुमच्या शब्दांवर नसतं तर तुमच्या भावनेवर असतं. आई बाबा, तुमचं प्रेम हे देवाचं अस्त्र आहे. हे अस्त्र जिथे पोहोचतं तिथल्या दुःखांचा विनाश होतो. त्यामुळे तुमचं बाळ कितीही चुकीच्या मार्गावर गेलं असलं तरी तुम्ही त्याला आमच्याकडे सोपवा. प्रेमाने त्याच्यासाठी रोज एक तुपाचा दिवा लावा. फक्त त्या दिवाच्या तुमच्याशी आशा, तुमचं प्रेम आणि आमच्यावरचा विश्वास भरून ठेवा. आणि लक्षात ठेवा, स्वामी कधीच मध्यात थांबत नाही. जिथे सगळे हार म्हणतात तिथून आमची कृपा सुरू होते. तुमच्या मुलाच्या जीवनात अंधार असेल, व्यसन असेल, चुकलेले निर्णय असतील, गैरसंगत असेल, पण एक दिवस असा येईल की त्या अंधारातून अचानक प्रकाश फुटेल आणि तो प्रकाश म्हणजे तुमचं प्रेम आणि आमचा आशीर्वाद. स्वामी समर्थ म्हणतात, आई बाबा, तुम्ही फक्त थांबू नका, तुमचं प्रेम चालू ठेवा. एक दिवस तुमचं मूल स्वतःच्या तुमच्यासमोर येऊन म्हणेल, आई बाबा मला माफ करा, आणि त्या शब्दांमध्ये संपूर्ण तुमचं आयुष्य साकार होईल. कारण पालकत्व ही परीक्षा आहे, संयमाची, श्रद्धेची आणि न थांबणाऱ्या प्रेमाची. ही परीक्षा जिंकण्यासाठी तुमच्याकडे आमचं आशीर्वाद सदैव आहे. यांचं मूल चुकीच्या वाटेवर गेले, त्याला समाज अपयशी समजतो, पण स्वामी समर्थ म्हणतात, जे आईबाप अशा वेळीही आपल्या लेकरावर प्रेम करत राहतात त्यांचं प्रेम आमच्या दरबारात स्वारात पवित्र मानलं जातं. कारण अडचणीत असलेले मूल सोपं आहे दुर्वाऱ्या, पण कठीण आहे त्याला जवळ घ्यायला. आणि तुम्ही जर हे कठीण काम करता तर समजा तुमचं हात आम्ही धरलाय. कधी तुम्ही म्हणता, मी इतकं केलं मुलासाठी पण त्याने काही समजून घेतलं नाही. पण स्वामी म्हणतात, प्रेमाचा फळ लगेच मिळत नाही, पण त्याचं बियाणं खोल मातीखाली रुजत असतं. वेळ आल्यावर तेच फळ विशाल वृक्ष बनून तुम्हाला सावली देतं. म्हणून आई बाबा, म्हणून थोडा संयम ठेवा, अजून थोडं प्रेम करा, अजून थोडा आमच्यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही रात्री थकल्यावर एकटा देवासमोर रडता तेव्हा तुमच्या त्या अश्रूंमध्ये फक्त दुःख नसतं, तर त्यात एक देवाला बोलणारी प्रार्थना असते. आणि अशा वेळी आम्ही तुमचं ऐकतो शांतपणे, संपूर्ण लक्ष देऊन. तुम्ही सांगाल न सांगाल, पण आम्ही तुमच्या अंतःकरणातलं सगळं जाणतो. म्हणून तुमचं मूल जरी तुमच्यापासून दुरावलं असेल तरी ते आमच्यापर्यंत अजूनही जोडलेलं आहे. एक असंही मूल नाही जे आमच्या कृपेपासून वंचित राहू शकेल, जरा त्याच्या आईबाबाने आमच्यावर विश्वास ठेवला असेल. म्हणून पालकांनो, आजच्या दिवसापासून एक नवीन संकल्प करा. मुलासाठी प्रेम कमी करायचं नाही आणि आमच्यावर श्रद्धा कमी करायची नाही, कारण या दोघांचं संगम म्हणजे चमत्काराचा आरंभ. आई बाबा, तुमचं प्रेम म्हणजे आकाशासारखं असावं, विशाल, अटळ आणि सर्वांना सामावून घेणारं. मूल कधी हरवत नाही, पण तुमचं प्रेम जर त्यांच्या भोवती आभाळासारखं पसरलं असेल तर ती पुन्हा एक दिवस पर येतात. कारण ते प्रेम कधीच संपत नाही, ते फक्त वेळेनुसार बदलतं. आणि स्वामी समर्थांच्या कृपेने हे प्रेम अखंड वाहत राहतं, हळूहळू खोलवर परिणाम करतं. कधी वाटतं मुलांना एवढं बोललं, एवढं दुखावलं, आता मी गप्पच राहतो. पण स्वामी म्हणतात, तुमचं मौन तुमचं शौर्य असावं, तोंडाने नाही. या हृदयातून दिलेल्या क्षमाभावाचा मोठा असतो. कारण मूल जितकीही चुकतील, त्यांच्या मनात एक कोपरा नेहमी आईवडिलांसाठी राखून ठेवलेला असतो. त्या कोपऱ्यातल्या आठवणी, संस्कार, प्रेम हेच एक दिवस त्यांच्या परितद कारण बनतात. त्यामुळे आईवडिलांनी दिलेले संस्कार कधीच मुळापासून नष्ट होत नाही. ते वेळोवेळी दिसत नाही, पण जेव्हा आयुष्य एखाद्या वळणावर येतं तेव्हा ते संस्कार उठून उभे राहतात. म्हणून तुमचं जे काही मूल आता चुकीच्या वाटेवर असो, समजा की त्याच्या मनात अजूनही तुमचं एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिरात स्वामींचे दिवा पेटलेला आहे. एक दिवस तुमचं मूल एखाद्या वाईट अनुभवातून बाहेर पडून थेट तुमच्या पायाशी येऊन बसणार आहे. त्याच्या डोळ्यात पश्चाताप असेल, ओठांवर माफी नामाचं मौन असेल आणि मनात तुमचं प्रेम शोधण्याची तीव्र ओढ असेल. तेव्हा त्याला जडवू नका, त्याच्या प्रेम करा. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा पापाच्या सावलीखाली प्रेमाची सावली उभी राहते तेव्हा ते प्रेम संपूर्ण घरात उद्भवतं. त्यामुळे तुमचं प्रेम म्हणजे शक्ती आहे, शांत पण परिणामकारक. आणि जर ते प्रेम आमच्याकडे जोडून ठेवलं
या समजा काहीही हरवलेलं परत मिळणारच. कारण स्वामी म्हणतात आईबापांच्या अश्रूंमध्ये आमचं अस्तित्व असतं आणि अश्रूंमधून आलेली प्रार्थना रात्री निष्फळ कधीच जात नाही. स्वामी म्हणतात प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, ती एक साधना आहे. आणि जेव्हा आई वडील आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम करतात तेव्हा ती साधना स्वामींपर्यंत पोहोचते. स्वामी ऐकतात, अगदी मौनातील हाकही त्यांच्या कानावर जाते. मुलगा जीवा या मुलगी कितीही दूर गेलेली असेल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तरी स्वामी त्यांच्यापर्यंत तुमचं प्रेम पोहोचवतात. स्वामी समर्थांचा आशीर्वाद अशा आई वडिलांसोबत असतो जे रागावलेले नसतात तर वाट बघणारे असतात. आज जे मूल दुर्लक्ष करते, जे तुमच्या फोनला उत्तर देत नाही, ते तुमच्या काळजीकडे पाठ फिरवते, ते एका दिवसात थांबणार नाही. तर कारण स्वामी म्हणतात प्रेमाची शक्ती वेळेपेक्षा मोठी असेल. काल जे शक्य नव्हतं ते आज शक्य होतं आणि उद्या चमत्कार घडवू शकतात. तुमच्या हातात काही नाही, पण तुम्ही स्वामी समर्थांच्या हातात हात दिलात तर तुमचं दुःख त्यांच्या चरणाशी पोहोचतं आणि जिथे दुःख संपतं तिथे पुन्हा एक नव्याने सुरुवात होते. मुलांशी तुटलेलं नातं पुन्हा एकदा विश्वासाने जोडतं आणि जेव्हा अशा नव्याने नात्याची उधळण होते तेव्हा त्या क्षणात स्वामींची कृपा स्पष्ट जाणवते. स्वामी म्हणतात आई वडिलांचा आशीर्वाद असलेलं प्रेम म्हणजे आमचं दुसरंच रूप आहे. त्यामुळे म्हणून जर तुम्ही रडू नका, तुम्ही थांबू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे ईश्वरचा निस्सीम प्रेम करताय त्यामागे आमची शक्ती उभी आहे. आज काही बदललं नाही तरी चिंता करू नका, उद्या नक्की बदल होईल. कारण स्वामी समर्थ एक वचन देतात, प्रेमाचं बी कुठेही रोवलं जातं, त्यामुळे तर आम्ही ते उगमापर्यंत नेतो. आणि हे वचन म्हणजे तुमच्या अश्रूंना उत्तर देण्याचं सत्य. आई वडिलांचं मन हे देवाच्या मंदिरासारखं पवित्र असतं. जेव्हा त्या मनात केवळ मुलांचं कल्याण, त्यांचं सुख, त्यांची प्रगती हाच एकच विचार असतो तेव्हा आमचं रूप त्याला प्रकट होतं. म्हणूनच जरी मुलांनी दुर्लक्ष केलं असेल, उत्तर दिलं नसेल किंवा काळजी न घेतली असेल तरीही तुमचं प्रेम संपूर्ण विश्वाला स्पर्श करतं. हे प्रेम एवढं पवित्र आहे की ते थेट स्वामींच्या हृदयाला भिडतं. कधीकधी मूल चुकीच्या वाटेवर जातं, चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली येतात, पण स्वामी समर्थ म्हणतात खरं प्रेम कधीच हरत नाही. जे झाडासारखं असतं, एकदा रुजलं की आभाळाला गवसणी घालायला सुरुवात करतं. आज जर तुमचं मूल परत फिरालेलं नसेल तर उद्या नक्कीच परत येईल. फक्त तुमच्या मनात श्रद्धा हवी, विश्वास हवा आणि त्या विश्वासाच्या आधारावर स्वामी सगळं काही शक्य करून दाखवतात. स्वामी समर्थ हे केवळ चमत्कार घडवणारे गुरु नाहीत, हे प्रेमाचं मूर्तिमंत रूप आहेत. जेव्हा तुम्ही त्यांच्या चरणाशी आपल्या मुलाचं नाव घेता, त्यांच्या ओळख घेऊन तुमचं तामरण रक्षण मागता, तेव्हा स्वामी स्वतः त्या मुलाच्या जीवनात उतरतात. कधी शिक्षकाच्या रूपात, कधी मित्राच्या, कधी अडचणीच्या वेळी आधार बनून ते त्या मुलाला योग्य मार्गावर आणतात. आणि हा प्रवास जरी हळू होत असला तरी तो घडतो. म्हणूनच आज जर तुमच्या मनात खिन्नता असेल, तर वाट असेल की आपली माया मुलांना समजली नाही, तर काळजी करू नका. स्वामी म्हणतात ज्याच्या हृदयात शुद्ध भावना असते त्याच्या प्रयत्नात, प्रार्थनेत आवाज आम्ही स्वतः उचलतो. हे वचन म्हणजेच तुमच्या प्रतीक्षेचं उत्तर आहे. कारण तुमचं प्रेम केवळ नातं नाही तर ते श्रद्धेची प्रेरणा आहे. स्वामी तुमच्या सोबत आहे आणि जेव्हा स्वामी सोबत असतात तेव्हा तुटलेली नातीही फुलतात, विसरलेली मुलंही आईच्या डोळ्यात पुन्हा दिसतात आणि त्याच दिवशी तुमचं हृदय म्हणतं हे सगळं फक्त स्वामी समर्थांमुळे शक्य झालं. स्वामी म्हणतात आईच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये आमचं अस्तित्व असतं. त्या अश्रूंनी आम्हाला हाक मारले की आम्ही गडगडाट करून येतो. आई वडिलाचं निराश होतं, ते तुटलेल्या नात्यांचे व्याकुळ झाले आहेत. त्यांनी लक्षात घ्या, स्वामी समर्थ हे केवळ भक्तांचे रक्षण करणारे नाहीत, तर आई वडिलांचा प्रेम श्वासामध्ये असणारे तेज आहेत. तुमच्या हृदयात असलेली प्रामाणिकता, मनातील ममत्व आणि मुलांसाठी शुद्ध भावना हीच तुमची खरी ताकद आहे. कारण हे सगळं बघून स्वामी म्हणतात या मातेला दुःख दिले, आता माझा नंबर आहे, मीच न्याय देईन आणि मीच तो हरवलेला मुलगा परत घरी आणीन. स्वामी समर्थांची अशी ग्वाही म्हणजे आपल्या वेदनेचं उत्तर. अनेकदा आपण आपल्या मनात विचार करतो, का माझ्या मुलांना असं वागावं, मी काय कमी केलं होतं. पण स्वामी समर्थ याच वेळी तुमचं मन हलकं करतात. ते म्हणतात तू जे दिलंय ते अमूल्य आहे, पण काही वेळा आम्हाला शिकण्यासाठी अंतर हवं असतं आणि त्या अंतराचं मीच त्या मुलाचं शिक्षक आहे. एक दिवस असा येतो ज्या दिवशी तुमचं मूल हळूच परत येतं, डोळे ओले करून म्हणतं आई मला माफ कर.
त्या क्षणी तुमच्या आयुष्यातल्या सर्व वेदना वितळून जातात आणि त्यामागे असतो स्वामी समर्थांचा आशीर्वाद, कारण त्यांनीच त्या मुलाच्या अंतरात्म्याला स्पर्श केला असतो. प्रेम हेच अंतिम सत्य आहे आणि आईचं प्रेम परब्रह्मांडात सगळ्यात पवित्र असतं. त्यामुळे कुठलाही मुलगा किंवा मुलगी कितीही हरवलेले असेल तरी आईच्या प्रेमामुळे आणि आमच्या कृपेने ते परत येतातच. म्हणून आज जर तुमचं मन उदास असेल, तुमची आशा थकलेली असेल, तर डोळे मिटा आणि फक्त एवढंच म्हणा, स्वामी समर्थ माझ्या लेकराला सद्बुद्धी दे, त्याला सुखी ठेव आणि परत घरी येऊन ये. हे शब्द ऐकून स्वामी स्वतः उठतात, कारण त्यांच्या दृष्टीत एक आईचं दुःख म्हणजे साऱ्या जगाचं दुःख असतं. ते म्हणतात, ज्या क्षणी ही प्रार्थना करशील त्या क्षणी मी कामाला लागेन. काळजी करू नका, कारण तुमच्या प्रेमाचं बळ माझ्या शक्तीइतकं मोठं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, आईचं प्रेम हे देवाच्या कृपेने जिवंत रूप आहे आणि जेव्हा ही कृपा ओसंडून वाहते तेव्हा अग्नीसुद्धा थंड होते, दुःख पळून जातं आणि संकट माघारी वळतात. म्हणून आईने जर अंतःकरणातून हाक दिली तर आकाशही तिला उत्तर देतो. त्या हाकेत जर स्वामी समर्थ स्मरण असेल तर त्या हाकेला कोणतंच अडवू शकत नाही, कारण आईची प्रार्थना आणि स्वामींची कृपा ही दोन शक्ती मिळून जिथे पोहोचतात तिथे अंधाराचा थर सुद्धा उजेडात बदलतो. तुझ्या मुलाने वाट चुकली असेल, चुकीच्या संगतीत गेला असेल, रागवलेला असेल किंवा मुलाच्या तुमच्या संवादात तोडला असेल, तरीही तुमचं त्याच्यावरचं प्रेम हे अमर आहे. आणि स्वामी म्हणतात, जे प्रेम अमर आहे त्याच्या मागे मी आहे. मी त्या मुलाला हळूहळू माझ्या मार्गावर आणेन. तो परत तुमच्या उद्धार मायेच्या कुशीत येईल. आज जर तुमच्या घरात शांतता नसेल, नात्यात दुरावा असेल, तर त्यातला गाठी सोडवणारा एकदम देव म्हणजे श्री स्वामी समर्थ. ते म्हणतात, प्रत्येक तुटलेलं नातं मी जोडू शकतो, प्रत्येक अश्रूंना मी ओळखू शकतो. आईच्या हृदयात जो कळवळ आहे त्याचं उत्तर माझ्या कृपेतून नक्की मिळेल. तुमचं मूल जेव्हा रात्री उशिराने घरी येतं किंवा काहीही न सांगता बाहेर जातं, तेव्हा स्वामी समर्थ तुमचं रक्षण करतात. ते त्या मुलांच्या पाठीशी उभे असतात, संकटापासून त्याला दूर ठेवतात आणि योग्य वेळ येतात त्याला परत वळवतात. स्वामी म्हणतात, आई तुला वाटतं ना की आता काहीच उरलं नाही, सगळं संपलं, पण खरं सांगतो हीच वेळ आहे जेव्हा मी तुला एक नवीन सुरुवात देईन. तू फक्त तुझं प्रेम जप, बाकी सगळं मी सांभाळेन. त्या कशाने जेवढं सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा खरी सुरुवात होते. स्वामी समर्थ तुमच्यासाठी नवीन आशेचं द्वार उघडतात. नात्यांमधील वाद, गैरसमज, राग हे सगळं दूर सारून हे प्रेमाच्या नव्या ओळी तुमच्या घरात लिहितात. आईने फक्त एकदाच स्वामींना मन लावून हाक देवी, स्वामी समर्थ माझं लेकरू परत येऊ दे, बस. हीच प्रार्थना विश्वाच्या कानावर जाते आणि तेव्हा स्वामी समर्थ स्वतः आईच्या दारात येऊन उभे राहतात. ते म्हणतात, आई तुझं दुःख आता माझं आहे आणि ज्याचं दुःख मी घेतलं त्याची वेदना जीवन मी चोण्यासारखं राखून टाकतो. काळजी करू नकोस, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुमचं मन जसं निर्मळ असेल तसं तुमचं घर आणि तुमची संतती सुद्धा सुरक्षित राहील. जर तुम्ही दररोज माझं स्मरण केलं, मनापासून माझं नाम घेतलं, तर तुमच्या मुलांच्या भोवती एक अदृश्य कवच तयार होईल. कोणीही वाईट नजर टाकणार नाही, कोणीही त्यांना त्रास देऊ शकणार नाही. तुमचं घर हे माझं मंदिर आहे, तुमची मुलं माझीच मुलं आहे. आम्ही म्हणतात, मुलांना चांगल्या संस्कारात वाढवा. त्यांच्या डोक्यांवर तुमचं प्रेम आणि माझा आशीर्वाद असेल तर त्यांचं आयुष्य सुवर्ण अक्षराने उजळून जाईल. त्यांना कुठलंही संकट लागू शकणार नाही. जेव्हा मुलं रडतात तेव्हा आईबाबांच्या हृदयाला वेदना होते, पण जेव्हा मी तुमच्या अश्रूंमध्ये ओलावा शोधतो त्या प्रत्येक अश्रूच्या बदल्यात मी तुमच्या मुलांचं रक्षण करतो. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या मनात जर थोडीसुद्धा शंका आली तर त्या शंकेत तुमचं रक्षण दुर्बल होतं, पण विश्वास असेल, श्रद्धा असेल तर संपूर्ण जग एकटं असेल तरी मी तुमच्यासोबत आहे. त्यामुळे मी त्या प्रत्येक आईच्या आवाजात ऐकतो जी रात्री मुलासाठी प्रार्थना करते. मी त्या वडिलांचा जीव ओळखतो जो रोज कष्ट करून आपल्या लेकरांचं भविष्य घडवतो. तुमच्या त्या निशब्द वेदनांना मी ऐकतो आणि मग माझ्या कृपेचं तुमच्या संसारात चमत्कार घडतो. आम्ही म्हणतात, तुमच्या मुलांचं भविष्य तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. जसं तुम्ही मला मनापासून हाक मारता तसंच मी तुमच्या प्रत्येक मुलासाठी रात्रंदिवस पहारा देतो. त्यांना कोणी चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्या संरक्षणासाठी पुढे जातो. तुमच्या लेकरांच्या भोवती माझं आशीर्वादांचं वलय असतं. कोणी त्यांना वाईट विचार देणार नाही. असे कोणी त्यांना पाय घसरायला लावणार असेल तर ते आधी माझ्या कवचावर आढळतं आणि मग त्या वाईट गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही. आईवडिलांनी केवळ पैसा नाही तर प्रेम आणि चांगले संस्कार द्यावेत. मी माझ्या भक्ताच्या घरात वास करतो
तिथे मी असतो म्हणजे तिथं वाईट शक्तींना जागाच उरत नाही. एक वेळ संसारात अडचण आली तरी चालेल, पण तुमच्या लेकरांच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट मी येऊ देणार नाही. कारण माझा आशीर्वाद सतत त्यांच्या डोक्यावर आहे. माझ्या नावाने सकाळची सुरुवात करा आणि संध्याकाळी माझं स्मरण करत झोपा. तुमच्या मुलांचं रक्षण मी स्वतः करेन. ज्या घरात रोज माझ्या नामाचा गजर असतो, त्यामुळे त्या घरात संकट उंबाट्यावर येऊन माघारी फिरतात. जिथं आई वडील स्वतः निस्वार्थ भावनेने देवाच्या चरणी लीन होतात, तिथं त्यांच्या पिढ्या सुरक्षित राहतात. लक्षात ठेवा, तुमच्या लेकरांनी जर तुमचं प्रेम आणि माझा आशीर्वाद दोन्ही मिळवलं तर त्यांच्या जीवनात कोणतीही वाईट वेळ येणारच नाही. आईवडिलांनी त्यांच्या मुलांना दररोज शुभ आशीर्वाद द्यावा, त्यांच्या डोक्यांवरून प्रेमाने हात फिरवावा आणि स्वामींचं रक्षण तुला लाभो हे मनापासून म्हणावं. कारण आईवडिलांचा आशीर्वाद आणि माझं नामस्मरण ही दोन मोठी शक्ती त्या मुलांना आयुष्यभर वाईट काळापासून वाचवतात. तुम्ही मुलांच्या भविष्याची काळजी करता, पण तुम्ही जेव्हा माझ्याकडे तुमच्या लेकरांचं रक्षण सोपवता, मी कुठल्याही आईवडिलांचा विश्वास कधी फसवत नाही. मुलांच्या मनात श्रद्धेचं बीज लावा. त्यांना सांगा की जगात काहीही मिळवायचं असेल तर मेहनतीबरोबर स्वामी समर्थांची कृपाही हवीच. मी कित्येक निराश बालकांना मार्ग दाखवला आहे, त्यांच्या डोळ्यात आशेचा दिवा पेटवला आहे. तुमच्या लेकरांना मी योग्य वेळेला योग्य दिशा दाखवीन, पण त्याआधी तुम्हीही श्रद्धा ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवणारे कधीही हरत नाही. आईवडिलांनी मुलाला नेहमी चांगलं बोलावं, प्रोत्साहन द्यावं. जर त्यांचं मन नसेल लागत अभ्यासात तर ओरडू नका. माझं नामस्मरण करत त्यांच्याशी शांततेने बोला. त्यांना विचारा, त्यांना समजून घ्या आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्या डोक्यावर माझं नाव घेऊन हात ठेवा. तुमचं प्रेम आणि माझं आशीर्वाद यांचा संयोग म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या सर्व संकटाचं समाधान आहे. तुमचं मूल जरी चुकीच्या वाटेवर गेलं तरी मी त्याच्या मार्गावर अशी वळण आणेन जिथं त्याला माझं अस्तित्व जाणवेल. मी त्याच्या मनात जागा येईन आणि त्यामुळे तुझं मूल स्वतःच्या कर्मानं उज्ज्वल भविष्य घडवेल. कारण मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या लेकरांचं रक्षण करायला सज्ज आहे. तुम्ही फक्त हे माझं वचन आहे का, तुमच्या मुलांचं कोणीही वाईट करणार नाही. कुणी जर नजर लावली असेल, काळा जादू केला असेल अथवा दुष्ट विचारात गुंतवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते सगळं माझ्या चरणापुढे भस्म होईल. कारण माझा भक्त जर आपल्या लेकरासाठी रडतो तर त्या अश्रूंमध्ये इतकी शक्ती असेल की त्या शक्तीला जगातला कुठलीही वाईट शक्ती स्पर्श करू शकत नाही. आजपासून पुढे प्रत्येक रात्री झोपताना फक्त एवढं बोल, स्वामी माझ्या लेकरावर तुमचं कवच असू दे, तुमचं हात असू दे आणि माझं वचन मी देतो. मी त्या शब्दांना कवच बनवून तुमच्या मुलांच्या अवतीभोवती फिरवीन. त्या कवचात ना वाईट माणूस घसू शकत, ना कोणी वाईट विचार, ना कोणी वाईट नशीब. तुमच्या मुलांचं भाग्य मी लिहून ठेवते. प्रेम, सन्मान, यश आणि शांती. ते मूल जेव्हा मोठं होईल तेव्हा समाजात त्याला डोक्यावर घेईल. कारण मी तुमच्या लेकरांमध्ये देवत्व जागा करतोय आणि ही कृपा तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे होते. आई बाबा, म्हणून मी तुम्ही कितीही त्रास सहन केला असेल, कितीही रात्री मुलांसाठी जागवल्या असतील, तरी तुमचं हृदय अजूनही त्यांच्यासाठी धडपडतंय. तुमचं प्रेम, तुमचा ध्यास तो तर माझं बाळ आहे. त्यामुळे आता तुम्ही सांगतो, ज्या आधी तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवून तुमच्या मुलांचं रक्षण करा असं म्हणला, त्याच्याने मी तुमच्या लेकरांच्या आयुष्यात नवं वळण घडवतो. त्यांच्या भोवती अशी एक दिव्य ऊर्जेची भिंत उभी करतो की कोणताही वाईट विचार, कोणत्याही वाईट संगत किंवा वाईट नशिबाचं सावट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमचं मूल जरी चुकून वाईट मार्गावर गेलं असेल, चुकीचे निर्णय घेतले असतील, तरी माझ्या कृपेने त्यांचं अंतःकरण जागं होईल. तो पश्चाताप करेल, शिकेल, सुधारेल आणि पुन्हा नव्याने उभा राहील. कारण माझ्या भक्त ज्या लेकरासाठी प्रार्थना करतो त्या लेकराला मी फक्त अंतःपणाच्या वाटेवर जाऊ देत नाही. हे आई बाबांनो, तुमच्या ओठांवर माझं नाव असू द्या. कारण तुमचं मन जेव्हा माझ्या चरणाशी जोडलेलं असतं तेव्हा मी तुमचं सगळं जीवन सुंदर बनवतो. तुमच्या मुलांच्या शत्रूंना मी दूर ठेवतो, त्यांच्या आजूबाजूच्या वाईट संगतीला तोडतो, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास भरतो. एक वेळ येईल जेव्हा तुमच्या लेकरांची नावं मोठ्या मनाने घेतली जातील. समाजात ते काही तरी असामान्य करतात असं लोक म्हणतील, पण त्या यशामागे तुमच्या प्रार्थनेची ताकद आणि माझ्या प्रत्येक कृपेची गुप्त आहे. तुमचं मूल कितीही लहान असो किंवा दूर देशात असो, त्याच्यासोबत असतो मी. तुमचं प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते आणि मी त्या प्रार्थनेचं उत्तर देतो, एक रूपांतर घडवतो. तुमच्या मुलांवर केलेली जादूटोणा, द्वेष, काटरकारणं सगळी माझ्या कृपेने उलटी फिरतात. तुमचं मूल सुरक्षित राहील,
त्याला भीती वाटणार नाही. त्याच्या पाठीवर माझा आशीर्वादाचा हात असेल आणि तो मुलगा किंवा मुलगी तुमच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हास्य फुलवेल. जग कितीही बदललं असेल, काळ कितीही कठीण आला तरी आईबाबाच्या मनातल्या प्रार्थनेला माझ्या दारी अडवू शकत कोणत्याच शक्तीने नाही. जेव्हा आईचं रडणं बापासमोर आणि त्यांच्या काळजाच्या विवंचना माझ्यापर्यंत पोचतात तेव्हा मी स्वतः उठून त्या लेकराच्या आयुष्यात उतरतो. तुम्ही ज्यावेळी हे स्वामी माझ्या लेकराला काही वाईट होऊ नये असं म्हणत असता, हात जोडता, त्या हातामध्ये माझं संरक्षण उतरून जातं. त्यामुळे मुलांभोवती मी असा कवच तयार करतो की कोणतीही नजरबंदी, कोणतीही वाईट नियत, कोणतेही संकट त्या लेकराच्या दारी येऊ शकत नाही. कारण आईबाबाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे माझ्या दरबारातलं सगळ्यात पवित्र अर्घ्य असतात. स्वामी म्हणतात, कधी कधी तुमचं मूल हे तुमचं ऐकत नाही. तुमचं काही चुकतं, रागवतं, दुरावलं वाटतं, पण त्यांचं मन मी पाहतो. त्याच्या हृदयात जेव्हा भीती, गोंधळ आणि निराशा असते तेव्हा मी त्याला स्पर्श करतो. एका रात्रीत त्याच्या विचारांचं रूपांतर करतो. अशा प्रकारे तुमच्या त्या मुलाला नव्याने दिशा मिळते. तो जीवनात नवा आत्मविश्वास घेऊन पुढे जातो. आणि तुम्ही म्हणता, हे शक्य कसं झालं? जेव्हा तुम्ही हसून सांगतो, आईबाबाच्या प्रार्थनेचा आणि माझ्या कृपेचा संगम झाला. हे भक्तांनो, तुम्ही स्वामींच्या पायांवर विश्वास ठेवा. दिवस जरी कठीण असतील, परिस्थिती अनुकूल नसेल, तरी तुमच्या लेकराचं रक्षण मी करतो. त्याच्या पाठीवर माझा हात असतो. त्याला वाईट संगत, वाईट विचार आणि चुकीच्या मार्गापासून वाचवतो. त्यांच्या अंतःकरणात सद्बुद्धी जागृत करतो आणि हळूहळू त्यांचं जीवन एक प्रकाशमय वाट बनून जातं. जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत असता, त्यांच्या चरणामध्ये मन एकटवलं, तेव्हा तुमचं मूल्य तुम्हाला कधीच लज्जित करत नाही. उलट समाजात असं म्हणतील, या लेकराच्या पाठीवर नक्कीच कोणा थोराचा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद म्हणजे तुमची श्रद्धा आणि माझी कृपा. आईचं काळज हे माझं मंदिर आहे. तिच्या प्रत्येक धडधडीत मला तिच्या लेकराची काळजी जाणवते. जेव्हा तुम्ही झोपलेलं असता पण तुमचं मन मुलाच्या भविष्यासाठी जागं असतं, तेव्हा मी तुमच्यात घरात शांततेत येतो आणि त्या लेकराच्या मनात चांगुलपणा, प्रगती आणि सन्मार्ग याचा बीज रोवतो. तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही मोठ्या वळणावर का असेना, स्वामींनी एकदा लक्ष दिलं की त्याला कुणीच्या चुकीच्या रस्त्यावरून घेऊ शकत नाही. त्यामुळे कारण माझं लक्ष म्हणजे दिव्य संरक्षण. मी त्याच्या मनातील कुठा घालवतो आणि त्यामुळे त्यांचं मन शांत होतं आणि त्याच्या खरोखरच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतो. हे ध्यानात ठेवा. आईवडिलांनी मनापासून माझं नाम घेतलं तर त्यांच्या घरातील पोरंही जगात कुठेही असतील, कितीही संकट असतील तरी माझ्या कृपेमुळे ती बाहेर पडतात. कारण जेव्हा मी मन लावून म्हणतो, स्वामी माझ्या लेकराचं वाचवा, तेव्हा ती केवळ विनंती नसते, ती तुमच्या जीवनाचं अर्पण असतं. आणि अशा प्रार्थनांना मी कधी दुर्लक्षित करत नाही. तुमचं मूल जर कोणत्याही वाईट संकटात गेलं असेल, चुकीच्या मार्गावर गेलं असेल, तरी मी त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला पुन्हा उजेडाच्या दिशेने नेतो. आणि हे काम मी गुपचूप करतो, तुम्हाला कळतही नाही. आणि अचानक तुमचं मूल बदललेलं दिसतं. जेव्हा तुम्ही म्हणता, हे काय चमत्कार झाला, आणि मी म्हणतो, हा चमत्कार नव्हता, ही होती तुमच्या प्रेमाची श्रद्धा. म्हणूनच मी म्हणतो, जर हे ऐकलं, समजलं आणि मनावर घेतलं तर तुमच्या मुलांचं वाईट कोणीही करू शकणार नाही. तुमच्या घरातील दारं ही मी बंद करतो त्या वाईट शक्तीसाठी. मी त्या नकारात्मक ऊर्जांना तुमच्या घराच्या आसपासही फिरकू देणार नाही. आणि हे मी करत असतो. तुम्ही फक्त श्रद्धेने माझं नाव घ्या. रोज सकाळी एकदा मला साथ द्या. जय जय स्वामी समर्थ. आणि बघा तुमच्या लेकरांचं जीवन कसं तेजस्वी होतं. त्यांच्यावर वाईट काळ, अपयश, अपमान, चुकीची संगत व चुकीचे निर्णय यांचा प्रभावच पडणार नाही. कारण मी त्यांचं कवच होतो. मी त्यांचं गुप्त संरक्षण करतो. कधी तुम्हाला वाटतं माझं मूल फारच विटंबलं आहे, त्याचं लक्ष अभ्यासात लागत नाही, तो सतत चिडचिड करत असतो, त्याला रात्री झोप लागत नाही आणि त्याच्या डोळ्यात भीती असते. पण हे लक्षात ठेवा, अशा अवस्थेत तुम्ही जेव्हा हळूच त्याच्या डोक्यावरून हात फिरवता आणि म्हणता, स्वामी माझ्या मुलांना शांतता द्या, जेव्हा तुमच्या त्या शब्दांमागचं आई पण आणि बाप पण मला जाणावं आणि माझी कृपा त्या मुलाच्या मनात शांततेचं बीज पेरते. मग हळूहळू तो बदलायला लागतो. त्याच्या चेहऱ्यावर शांत हास्य उमटायला लागतं आणि तो स्वतःच म्हणतो, आई मला आज खूप बरं वाटतंय. हे सगळं असं सहज घडतंय असं नाही. त्यामागे असते तुमची श्रद्धा आणि माझं वचन की तुमचं मूल कधीही हरवू देणार नाही मी. कधी कधी वेळ अशीही येते की तुमचं मूल चुकीच्या निर्णयाने खचतं, त्यांचा आत्मविश्वास कोसळतो, त्याला वाटतं माझं काहीच होणार नाही. अशावेळी तुमचं हृदय तुटतं. पण हेच ते क्षण असतात जेव्हा तुम्ही रात्री उशिरा देवाजवळ बसून माझ्या चरणापुढे अश्रू राहता.
ते अश्रू मी गुपचूप घेतो आणि त्या मुलाच्या हृदयात नवीन आशा जागवतो. तो अचानक एखाद्या सकाळी म्हणतो, आई मी पुन्हा प्रयत्न करणार आहे. आणि त्या प्रयत्नात असते माझी प्रेरणा, तुमची श्रद्धा आणि त्यांचं पुन्हा उठून चालण्याचं धैर्य. या सगळ्यांचा संगम म्हणजे स्वामींची कृपा. माझ्या लेकरांनो, मुलांची चूक म्हणजे त्यांच्या जीवनात एक टप्पा असतो, त्यांचं अंतिम सत्य नव्हे. जर त्यांना प्रेम दिलं, समजून घेतलं आणि माझ्या चरणाशी जोडलं तर ते पुन्हा सावरणारच. कोणताही मुलगा किंवा मुलगी कितीही वाईट वळणावर गेलेले असले तरी जर आईवडिलांची श्रद्धा माझ्यावर असेल तर मी त्या मुलाचं आयुष्य बदलवून टाकतो. मी त्याला सन्मार्ग दाखवतो. मी त्याला अशा लोकांच्या भेटीला आणतो जो त्याला योग्य प्रेरणा देतात. तो दिवस रात्र बदलायला लागतो आणि तुम्हाला वाटतं हा तोच माझा मुलगा का? होय, तोच असतो, पण तो माझा झालेला आहे. तुमच्या प्रेमाने आणि माझ्या कृपेने तो रूपांतरित झालेला असतो. आणि हे घडतं तेव्हा तुम्ही एकच गोष्ट स्मरण ठेवता, हे शक्य झालं कारण तुम्ही कधीही माझ्यावरचा विश्वास तोडला नाही. तुम्ही रडत होता, पण माझ्या चरणी रडत होता. म्हणून मी उत्तर दिलं, तुमचं मूल फक्त तुमचं नाही, ते माझंही आता. आणि आता मी त्याची काळजी घेईन, त्याला योग्य मार्ग दाखवेन, त्याच्या पाठीशी कायम राहील. आम्ही म्हणतात, जर तुम्ही हे ऐकलं, मन लावून ऐकलं, श्रद्धेने ऐकलं तर तुमच्या मुलांचं रक्षण स्वामी स्वतः करतील. स्वामी समर्थ यांचं नाव घेताना फक्त ओठांनी नाही तर मनाने घ्या, कारण जिथं जग थांबतं तिथं स्वामींचे सामर्थ्य सुरू होतं. एक आई वडील आपल्या मुलांसाठी सर्वस्व देतात, पण जेव्हा संकट दारावर येतात तेव्हा कुणाला काही सुचत नाही. अशा वेळी एकच उपाय असतो, स्वामी समर्थांचं स्मरण. कारण त्यांच्या कृपेने मुलांचं नशीब बदलू शकतं, संकट दूर होऊ शकतात आणि त्यांच्या जीवनात सुख शांती येऊ शकते. स्वामी समर्थांचं वरदहस्त असलेली संतती कधी अंधकारात राहत नाही. यांच्या जीवनात एक तेज असतं, एक अदृश्य संरक्षण असतं. बरेचदा पालक आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत काळजी करतात, अभ्यास, नोकरी, विवाह, आयुष्याचं स्थैर्य. पण ही काळजी स्वामी समर्थांपुढे समर्पित केली की ती काळजी आशीर्वाद बदलते. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं प्रेम, तुमचं निस्वार्थ भक्ती पाहून मी तुमच्या मुलांचं कल्याण करेल. मुलांचं नशीब चांगलं व्हावं, हे सद्गुणी व्हावं, त्यांच्या वाटेला वाईट नको यावं, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. ही श्रद्धा, ही इच्छा तुम्ही पूर्ण होते जेव्हा आपण मनापासून स्वामींचं स्मरण करतो. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाही, ते जगाचा उद्धार करतात. की जेव्हा त्यांच्या चरणावर विश्वास ठेवला जातो तेव्हा ते कुणात निराश करत नाहीत. त्यांच्या चरणी अर्पण केलेली प्रार्थना व्यर्थ जात नाही. कित्येक उदाहरण आहेत की जिथे संकटात सापडलेली मुलं केवळ स्वामींच्या कृपेने सुटलेली आहेत, अडथळे दूर झाले आहेत आणि त्यांच्या जीवनात नवीन सुरुवात झाली आहे. कारण स्वामींचं वचन असतं, जे माझं स्मरण करतील त्यांच्या संकटाचा स्पर्श होणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं मन शुद्ध असेल तर श्रद्धा आपल्या प्रेमात प्रामाणिकपणा दाखवते. त्यामुळे जर तुमचं भक्तिपूर्ण प्रेम निर्भक्तीपणा असेल तर तुमच्या मुलांचं रक्षण मी स्वतः करेल. कित्येक वेळा जीवनात अशी क्षण येतात की पालक असहाय्य वाटतात, मुलं चुकीच्या संगतीत जातात, त्यांच्या वागण्यात बदल दिसतो किंवा त्यांच्या भवितव्याबाबत काळजी वाटते. पण त्याच वेळी जर तुम्ही शांत चित्ताने स्वामी समर्थांचा जप सुरू केला, मन लावून त्यांना हाक मारली तर ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करून दाखवतात. कारण स्वामी समर्थ हे केवळ संकट टाळणारे नाही तर संकटातून उभारणारे आहेत. त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या मुलांच्या जीवनात जे काही अंधार असेल ते प्रकाशात बदलू शकतात. स्वामींच्या कृपेचे एक विशेष गोष्ट म्हणजे ती कुठल्याही अट न ठेवता मिळते. फक्त एक विश्वास हवा. तुम्ही रोज त्यांचं स्मरण करत असाल, त्यांच्या नावाने पाणी पाजत असाल तर ते त्या जलामध्ये रक्षणाचा तेज टाकतात. अशा पाण्याचं सेवन तुमच्या मुलांनी केलं तर त्यांच्या शरीरात, मनात आणि आत्म्यातही शांतता येते. कित्येक वेळा मूल चिडचिड करतं, अभ्यासात रस घेत नाही, बस असुरक्षित वाटतं. अशावेळी आईवडिलांनी घाबरू नये. त्यांनी फक्त एक काम करावं, स्वामी समर्थांना हाक मारावी, स्वामी माझ्या लेकराला वाईट मार्गापासून परतव. अशी पूजपूर्वक प्रार्थना केली की स्वामी स्वतः त्या लेकराच्या पाठीशी उभे राहतात. एक प्रसंग आठवतो, एका आईने खूप काळजीने स्वामी समर्थांचं स्मरण सुरू केलं होतं. कारण तिचं मूल सतत आजारी पडत होतं. डॉक्टरनं ही हार मानली होती, पण ती आई रोज सकाळी फक्त एकदाच एका वाक्याने दिवस सुरू करत असे, स्वामी माझ्या मुलांचं रक्षण कर. काही दिवसांनी त्या मुलाच्या आरोग्यात चमत्कारिक सुधारणा झाली. त्याचं हास्य परत आलं, चेहऱ्यावर तेज झालं आणि डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. तेव्हा ती आई फक्त हसत म्हणाली, स्वामी समर्थांचं नाव आहे ना, मग त्रास का टिकेल.
असाच विश्वास तुम्हालाही धरायचा आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जर ते तुम्ही ऐकलत, समजलं आणि मनावर घेतलं तर तुमच्या मुलांचं वाईट कोणीच ठरवू शकणार नाही. हे वचन जिथे आहे तिथे भीती नाही, जिथं स्वामींचं नाव आहे तिथं संकट थांबतात. त्यामुळे दररोज त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. त्यांच्या कृपेसाठी मनापासून विनवणी करा आणि पहा कसा तुमच्या मुलांचा जीवनमार्ग उजळून निघतो. मुलांच्या मनात जर कुठल्याही अज्ञात भीतीचा अंधार नसेल तर माझं नाव त्यांच्या ओठांवर आलं की तो अंधार नाहीसा होतो. हा अनुभव असंख्य भक्तीने घेतला आहे. मुलं म्हणजे घराचं सुख. ही जी हसली, खेळली, प्रगती केली तर पालकांचं मन शांत राहतं. पण आजच्या काळात मुलांच्या मनावर अनेक प्रकारच्या तणावांचा, स्पर्धेचा आणि चुकीच्या मार्गांचा प्रभाव असतो. पालक म्हणून आपल्या कितीही काळजी असली तरी ती काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तेव्हा स्वामी समर्थांच्या चरणी शरण जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. कारण जे आपल्या हातात नाही ते स्वामी समर्थांच्या हातात असतं. आज अनेक पालक म्हणतात, आमचं मूल आमचं ऐकत नाही, त्यांचं मन वळणं अशक्य झालं आहे, हे खूपच बिथरलं आहे. पण हे सगळं ऐकूनही स्वामी समर्थ शांतपणे फक्त एकच सांगतात, यांचं प्रेम शुद्ध आहे. त्यांच्या मुलांसाठी मी स्वतः लढतो. म्हणूनच कोणतीही हताशा मनात ठेवू नका. स्वामी समर्थ हे केवळ मार्ग दाखवणारे नाहीत, तर हात धरून योग्य मार्गावर चालवणारे गुरु आहेत. जरी मूल अडथळ्यांमध्ये अडकलेलं असेल, चुकीच्या मित्रमैत्रिणींमध्ये संगतीत गेलं असेल, तरी तुम्ही फक्त मनोमन स्वामींना साकड घाला. ते त्या मुलाच्या अंतःकरणात जाऊन त्यांचं मन शुद्ध करतात. हे खूप सूक्ष्म काम असतं, जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण अनुभव मात्र नक्कीच शकतो. अचानक मुलाच्या वागण्यात बदल दिसतो, अभ्यासात रस वाढतो, शिस्त येते आणि तुम्हाला वाटतं हे कसं घडलं. तेव्हा लक्षात घ्या, हे सर्व स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे घडलं आहे. आणि काही वेळा आपण रात्रभर झोपत नाही, काळजी करतो, डोळ्यात पाणी आणतो, पण त्या अश्रूमध्ये जर स्वामी समर्थांचं नाव मिसळलं तर ते अश्रू निष्फळ जात नाही. ते अर्ज बनतात, ते थेट स्वामींना पोहोचतात. त्यामुळे दररोज आपल्या मुलांसाठी स्वामींना हाक द्या. त्यांच्या नावाचं पाणी तयार करून मुलांना द्या. त्यांचं अंग स्वामींच्या उद्धाने पुसा. त्यांच्या पाठीमागे उभं राहून स्वामी समर्थ रक्षण करा असं म्हणत राहावा. त्यांच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवा. ही कृती फक्त शरीरात नसेल तर ती आध्यात्मिक ऊर्जेची साखळी असेल, जी मुलांच्या मनापर्यंत पोहोचते आणि त्याच्या जीवनात दिशा निर्माण करते. स्वामी समर्थ म्हणतात, मूल जर माझ्या भक्ताचा असतील तर मी माझंही आहे. त्याचं रक्षण करायला मला कोणी रोखू शकत नाही. या वचनावर विश्वास ठेवा. हे वचन जिवंत आहे. हे केवळ आश्वासन नाही, प्रतिज्ञा आहे, जी स्वामी समर्थांनी हजारो भक्तांवर आजवर पूर्ण केली आहे. आज ती तुमच्यावरही होणार आहे. फक्त श्रद्धा ठेवा आणि स्वामींचं नाव तुमच्या प्रत्येक श्वासात स्मरण करत राहा. तुम्ही जर ज्या क्षणी श्रद्धेने आमचं नाव घेतलं त्या क्षणापासून तुमच्या घरात एक अदृश्य कवच तयार होईल. हे कवच केवळ तुमच्यावरच नाही तर तुमच्या लेकरांवर सुद्धा असतं. जग कितीही बदललं, काळ कितीही कठीण आला, पण जिथे स्वामींचं नाव असतं तिथे संकट थांबतं, दुःख मागे हटतं आणि दुष्ट शक्तींना पुढे येण्याचं धाडस होत नाही. तुमची मुलं कितीही दूर असली, वेगवेगळ्या राज्यात, देशात की अगदी समुद्रापलीकडे असली तरी त्यांच्या भोवती स्वामींचं आशीर्वादरूपी संरक्षण असतं. आईवडिलांनी फक्त श्रद्धेने स्वामींचं स्मरण केलं तर त्यांची पोरं संकटामधून वाचतात, कारण आईबाबांची प्रार्थना स्वामींना थेट भेटते. आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तरी याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. जय जय रघुवीर समर्थ.